नमस्कार प्रेक्षकांनो, स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आपण येणाऱ्या भागात पाहणार आहोत की पार्थने काव्याचा तुटलेला चष्मा तिच्या नकळत दुरुस्त करून आणलेला असतो। हे पाहून काव्य खूप आनंदित होते आणि ती त्याच्या प्रेमात गुंतू लागते। दुसरीकडे जेव्हा जीवा नंदिनीला स्वयंपाकात मदत करत असतो तेव्हा तिला खूपच घाम आलेला असतो। जीवा आपला रुमाल देऊन तिचा घाम पुसण्याचा प्रयत्न करतो, मात्र नंदिनी त्याला स्पर्श न करण्याची सूचना देते। तेव्हा जीवा म्हणतो की मी तुला स्पर्श नाही करणार आणि तरीसुद्धा तुझा घाम पुसेल आणि तुझ्या चेहऱ्यावर हसू आणेल। तो तिला फ्रीज जवळ नेतो आणि फ्रीज उघडतो, ज्यामुळे नंदिनी आनंदित होते आणि तिच्या चेहऱ्यावरला हसू उमटते। त्याचवेळी रम्या पिहूच्या आईला भडकावते आणि सांगते की नंदिनीने पिहूला वेडी ठरवण्याचा डाव रचला आहे। तिच्या नकळत काउन्सलरला घरी बोलवलं गेलं आहे। हे ऐकून पिहूच्या आई संतापाने मानिनीवर ओरडते की तिची सून आता सीमारेषा ओलांडू लागली आहे। पुढे काव्य आणि नंदिनी दोघी मिळून पिहूच्या आईला विचारतात काउन्सलरविषयी चुकीची माहिती तिला कोणी दिली। यामुळे रम्या घाबरते आणि पिहूच्या आई काहीच उत्तर देत नाही। आता येणाऱ्या भागात पिहूने नक्की काय ऐकलंय ती सत्य सर्वांसमोर उघड करेल का? आणि तसेच पार्थ, काव्य आणि जीवा नंदिनी यांचं प्रेम अधिक दृढ होणार का, हे पाहणं खूपच उत्सुकतेचं ठरणार आहे। तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।